मंगळागौरीचे हे वेगवेगळे खेळ खेळताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली मला, की मी किती नशीबवान आहे की मी ह्या सनातन धर्मामध्ये, मराठी कुटुंबामध्ये आणि त्यातल्या त्यात या स्त्री जन्माला आलेले. त्याचं मला खूप खूप अभिमान आणि खूप खूप सौभाग्य वाटतं. कारण वेगवेगळे उत्सव, सण, समारंभ आणि रूढी, परंपरा, चालीरीती पार पाडत असताना ना असं वाटतं हे सगळं काही फक्त आपल्या चांगल्यासाठीच बनवण्यात आलेलं आहे. काही काही गोष्टी कालबाह्य ठरतात, पण त्या ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्या दूर लोटून आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी चांगल्या आहे, आपल्या शरीरासाठी चांगल्या आहे, आपल्या कुटुंबासाठी चांगल्या आहे, त्या आत्मसात कराव्यात. आणि हे करताना ना, हे खेळताना ना मी माझ्या मैत्रिणींसोबत, बहिणीसोबत, सासू, नणंद, जावा यांच्यासोबत खेळताना इतकी रमून गेले होते, स्वतःचं वय विसरून गेले होते. आम्ही सगळे हसत होतो, खिदळत होतो, पडत होतो, खूप मजा करत होतो. आणि मला जाणवलंही हो की माझी शक्ती कुठे कमी पडते, माझी लवचिकता कुठे कमी पडते. तिथं मला काम करावं लागेल. जिथे थकवा येत होता तिथे मला वाढवावं लागेल माझी शारीरिक शक्ती. आणि हे सगळं अनुभवत असताना जाणवलं की खरंच किती पूर्वीचे सगळे लोक किती किती हुशार होते, की हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या काळात सगळ्या समजून उमजून बनवल्यात, की ज्या आपल्या सगळ्यांसाठी चांगल्या होत्या. त्यामुळे मस्तपैकी वेगवेगळे सण समारंभ खूप एन्जॉय करत जा. त्या फक्त आपल्या चांगल्यासाठी आणि आपल्या आनंदासाठीच बनवलेले आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. जिथे त्रास होत असेल तिथे त्या गोष्टी सोडूनही द्या, बरं का.